नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत रचनेच्या सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा पाया असलेल्या ग्रामपंचायत बाबत सविस्तर माहिती बघणार आहोत। यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची निवड प्रक्रिया, त्यांची कार्य, त्यांना दिला जाणारा पगार, ग्रामपंचायतच्या बैठका, ग्रामसभा, ग्रामपंचायत अंदाजपत्रक, सरपंच अविश्वास ठराव म्हणजे सरपंचाला बडतर्फ कसे करायचे, ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो, ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेता पद असते का, या सर्व बाबींचा सर्वसमावेशक अभ्यास आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्यांनी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून शेजारील बेल आयकॉन यावरती प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील। मित्रांनो, चला तर व्हिडिओ सुरू करूया। मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 च्या कलम 5 व भारतीय राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये होते। महाराष्ट्रामध्ये गावाच्या लोकसंख्येवर ग्रामपंचायतची स्थापना ही अवलंबून असते। ज्या गावात 1,500 पर्यंत लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे 7 सदस्य संख्या असते। ज्या गावामध्ये 3,000 पर्यंत लोकसंख्या असते तिथे ग्रामपंचायतचे 9 सदस्य असतात। ज्या गावामध्ये 4,500 लोकसंख्या असते त्या गावामध्ये 11 हे ग्रामपंचायतचे सदस्य असतात। त्यानंतर ज्या गावामध्ये 6,000 लोकसंख्या असते त्या ठिकाणी 13 ग्रामपंचायत सदस्य असतात। त्यानंतर 7,500 ज्या ठिकाणी लोकसंख्या असते त्या गावामध्ये 15 ग्रामपंचायत सदस्य असतात आणि त्यापेक्षाही जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 17 सदस्य हे निवडून येतात। ग्रामपंचायत सदस्यांची निवड हे 18 वयापेक्षा मोठ्या सज्ञान, प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते। या निवडणुका राज्य निवडणूक आयोग मार्फत होतात। यासाठी वार्ड निर्मिती व आरक्षण सोडतीचे कार्यक्रम हे तहसीलदार ठरवतो, तर मतदार याद्या बनवण्याचे काम हे जिल्हाधिकारी करतो। ग्रामपंचायतीमध्ये 50% जागा या महिलांसाठी राखीव असतात व 27% जागा या इतर मागासवर्गीयासाठी राखीव असतात। 21 वर्षापेक्षा कोणताही मोठा व्यक्ती या निवडणुका लढू शकतो। मित्रांनो, निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्यही कोणाला सरपंच आणि कोणाला उपसरपंच बनवायचे हे ठरवतात। त्यानंतर ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीमध्ये ज्या बैठकीचे अध्यक्ष स्वतः तहसीलदार किंवा त्यांनी नेमून दिलेले नायब तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी हे असतात, तर ते मंडळ अधिकारी सरपंच आणि उपसरपंच यांची नामे जाहीर करतात, अर्थात त्यांची निवड करतात। निवडीदरम्यान काही वाद निर्माण झाल्यास पुढील 7 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्हाला अपील करता येते। जर जिल्हाधिकारी यांचाही निर्णय तुम्हाला अमान्य असेल तर पुढील 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे तुम्ही दाद मागू शकता। त्यानंतर तुम्ही राज्य शासनाकडे देखील दाद मागू शकता। तर अशा प्रकारे आपण ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची निवड कशी होते हे पाहिले। यानंतर यांचा कारभार कसा चालतो हे बघू। यामध्ये प्रथम आपण ग्रामपंचायतच्या बैठका याबाबत माहिती पाहू। या बैठका वर्षामध्ये 12 या घ्याव्या लागतात, अर्थात दर महिन्याला या बैठका होत असतात। बैठकीचे अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवतो, तर उपाध्यक्ष हा उपसरपंच असतो। तर जर सरपंच अब्सेंट असेल तर या ठिकाणी उपसरपंच हे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो। सलग 6 महिने जर का कोणी सदस्य या बैठकीला गैरहजर राहिला तर त्याचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व आपोआप नष्ट होते, रद्द होते। राजीनामा द्यावयाचा झाल्यास ग्रामपंचायत सदस्य किंवा उपसरपंच हे आपला राजीनामा सरपंच यांच्याकडे देतात। अविश्वास ठराव मांडायचा झाल्यास तो सरपंच निवडीच्या 6 महिने नंतरच मांडता येतो। सरपंचाने भ्रष्टाचार किंवा असभ्य वर्तन किंवा असमर्थता दर्शवली असेल तर सदनातील सहयोगी ग्रामपंचायत सदस्य वगळता 1/3 सदस्यांनी लेखी निवेदन दिले असता त्यास 2/3 सदस्यांनी जर विश्वासदर्शक ठराव मांडल्यास सरपंच आणि उपसरपंच यांना आपले पद सोडावे लागते। आणि जर का सरपंच ही महिला असेल तर हे जे प्रमाण आहे ते 1/4 या मताने ठराव पास करावा लागतो। ग्रामपंचायत स्थापन झाल्यास ग्रामपंचायत अंदाजपत्रक बनवणे या ठिकाणी कंपल्सरी असते। हे अंदाजपत्रक बनवून पंचायत समितीकडे मान्यतेसाठी पाठवले जाते। तर हे अंदाजपत्रक बनवण्याचे काम हे ग्रामसेवक करतो। ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव असतो, तसेच तो सरचिटणीस देखील असतो। त्याची नेमणूक जिल्हा परिषदचे CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात। त्यांच्यावर जवळचे नियंत्रण BDO अर्थात गटविकास अधिकारी यांचे असते। ग्रामसेवक हा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंद
यांची नोंदणी करतो। जन्म मृत्यू नोंदणी निबंधक अर्थात आपण त्याला रजिस्ट्रार असंही म्हणतो। यानंतर आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहू, तो म्हणजे ग्रामसभा। मित्रांनो, ग्रामसभा वर्षामधून 4 वेळा होते। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व 2 ऑक्टोबर या 4 दिवशी ग्रामसभा घेणे बंधनकारक असते। ग्रामसभेच्या 10 दिवसाआधी ग्रामसेवकाला ग्रामसभेबाबत नोटीस बजावण्याचे काम करावे लागते। तसेच सरपंच ही सभा होणार आहे असं गावभर दौंडी देऊन या ठिकाणी सगळ्या लोकांना सूचित करतात। तसेच ही सभा पूर्ण होण्यासाठी सभेमध्ये गावातील एकूण मतदानापैकी किमान 15% मतदार या ठिकाणी या सभेमध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे, अन्यथा ही ग्रामसभा काही वेळाने तहकूब होते। ग्रामसभा इतकी महत्त्वाची आहे की जर ग्रामसभा वेळेवर घेतली गेली नाही तर सरपंच उपसरपंच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो। तसेच ग्रामसेवक यांना निलंबित केले जाऊ शकते। सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे देतो। तर असे हे ग्रामसभेचे महत्त्व आहे मित्रांनो। यानंतर आपण सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना एकूण किती पगार मिळतो तो पाहू। मित्रांनो, ग्रामसेवकाला पगार हा जिल्हा संचित निधीमार्फत मिळतो। तो अशा प्रकारे त्याचे वेतन बँड आहे 5,200 ते 20,200 प्लस 2,500 हा ग्रेड पेमेंट आहे, म्हणजे 12,000 ते 22,000 पर्यंत त्यांची पगार ही या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाढ जाते। आणि सरपंच उपसरपंच यांचा जो पगार आहे तो गावातील लोकसंख्येवर अवलंबून असतो। लोकसंख्या 2,000 जर असेल तर त्या गावच्या सरपंचाचे जे मानधन आहे ते या ठिकाणी 3,000 रुपये असते व उपसरपंचाचे मानधन हे 1,000 रुपये असते। जर गावातील लोकसंख्या 8,000 असेल तर त्या गावामध्ये सरपंचास 4,000 रुपये मानधन असते, तर उपसरपंचास 1,500 रुपये मानधन मिळते। जर गावाची जी लोकसंख्या आहे ती 8,000पेक्षा जास्त असेल तर त्या गावाच्या सरपंचास 5,000 रुपये तर उपसरपंचास 2,000 रुपये एवढा मानधन या ठिकाणी महिना म्हणून पगार मिळतो। तर या मानधनापैकी 75% जो खर्च आहे तो राज्य शासन करतो, तर उर्वरित 25% रक्कम ही संबंधित ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून या ठिकाणी मिळते। तर राहिला प्रश्न ग्रामपंचायत सदस्यांच्या पगारीचा। जर ग्रामपंचायत मोठी असेल आणि तुम्ही वेळेवर नळपट्टी किंवा घरपट्टी भरत असाल तर काही रक्कम ही सदस्यांना मानधन स्वरूपात ग्रामपंचायतच्या बँकेच्या खात्यामधून देण्यात येते। जर का ग्रामपंचायत लहान असेल अर्थात गावातील लोकसंख्या 3,000 एवढी असेल, ज्यातील सदस्य संख्या ही 7 असेल, अशा वेळी सदस्यांना कुठलेही मानधन अथवा पगार मिळत नाही। व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओ थंबनेलमध्ये मी गावच्या ग्रामपंचायतचा विरोधी पक्षनेता कोण असा उल्लेख केला, तर तो विरोधी पक्षनेता तो व्यक्ती असेल जो गावाच्या विकासाबाबत गंभीर असेल, ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या सर्व बारीक सारीक घडामोडीवर त्याचे लक्ष असेल, सरपंचाने ग्रामसेवा मार्फत कुठलेही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला असेल याबाबत त्याला माहिती अधिकाराचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन वापर करून ग्रामस्थावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ग्रामसभेमध्ये सरपंचांना जाब विचारणारा, गावातील नागरिकांचे हित जोपासणारा, पुढील निवडणुकीची आत्तापासूनच तयारी करणारा गावातील कोणताही सुशिक्षित व्यक्ती हा स्वयंघोषित विरोधी पक्षनेता या ठिकाणी होऊ शकतो आणि गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो। म्हणून शिकलेल्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये, नाहीतर या अडाणी राजकारणी लोकांचे निर्णय PhD पदवीधर सुशिक्षित लोकांना या ठिकाणी फॉलो करावेच लागणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओ मार्फत ग्रामपंचायत A to Z माहिती पाहिली। यापूर्वी आपण जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती या विषयावर व्हिडिओ बनवलेले आहेत। ज्यांना ते व्हिडिओ पाहायचे असतील त्यांच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर नक्की ते व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा। मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून शेअर करा। मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।